नमस्कार. चला, बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शेवाळे आपले सर्वांचे स्वागत करत आहे. तर हा आपला डेमो व्हिडिओ असणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण आपला पॉलिटीचा संपूर्ण कोर्स कसा असणार आहे, काय असणार आहे, ते डिटेल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही हा संपूर्ण डेमो व्हिडिओ पाहायचा आहे, जर तुम्हाला हा संपूर्ण डेमो व्हिडिओ आवडला, तरच तुम्ही पॉलिटीचा आपला कोर्स परचेस करायचा आहे. आता तुमच्यापैकी मला बरेच जण ओळखत नसतील किंवा बरेच जण ओळखतही असतील. कारण आपण अगोदर काय करत होतो, की पी-डी-एफ विकत होतो. पॉलिटी आर्टिकल्स ट्रिक्स त्यामध्ये फक्त आपण ट्रिक्स कव्हर करत होतो. मात्र हा जो आपला व्हिडिओ कोर्स असणार आहे, यामध्ये कंबाईन प्री तसेच मेन्सला जे काही पॉलिटीला 15 प्रश्न विचारले जातात. किती? 15. बघा, प्री तसेच मेन्सला पॉलिटीवर किती प्रश्न विचारले जातात? तर 15 प्रश्न विचारले जातात. ते 15 प्रश्न आपण या कोर्समधून कव्हर करणार आहोत. 15 पैकी 15 प्रश्न येतील याची मी गॅरंटी या कोर्समधून देणार आहे. तसेच पॉलिटीचे बघा जेवढे काही आर्टिकल आहेत, कलम 1 पासून ते 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल एकदम ट्रिक्ससह एकदम डोक्यात घालण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण बघा 15 प्रश्नांपैकी किती? 15 प्रश्नांपैकी तुम्हाला माहिती आहे 7 ते 8 प्रश्न हे फक्त पॉलिटीच्या आर्टिकलवर म्हणजेच कलमांवर विचारले जातात. बघा, ही आपली बालाजी ट्रिक्स अकॅडमी ही आपलं ॲप आहे. Google Play Storeला जाऊन तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल, बालाजी ट्रिक्स अकॅडमी. हे बघा, तसेच इतर काही तुम्हाला मदत म्हणजे काही अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बघा, हा नंबर आहे आपला 84 21 90 83 84. तसंच आपलं ॲप आणि टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनल सुद्धा बालाजी ट्रिक्स अकॅडमी. तिन्ही तिन्ही ठिकाणी आपलं एकच नाव आहे, बालाजी ट्रिक्स अकॅडमी. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बालाजी ट्रिक्स अकॅडमी सर्च करायचे किंवा टेलिग्राम सर्च करायचे आहे बालाजी ट्रिक्स अकॅडमी. आता हा जो यूट्यूबचा मी व्हिडिओ बनवत आहे, त्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे टेलिग्रामची आणि हे ॲपची संपूर्ण मी लिंक दिलेली आहे. तुम्ही काय करा, अगोदर टेलिग्राम जॉईन करा. त्या टेलिग्रामवर पण मी या ॲपची लिंक टाकलेली आहे. तर टेलिग्रामचं नाव पण काय आहे? बालाजी ट्रिक्स अकॅडमी. हे टेलिग्राम जॉईन करा. त्यावर मी ॲपची लिंक टाकलेली आहे. किंवा तरी तुम्हाला ते सर्च होत नसेल, मिळत नसेल, तर डायरेक्ट या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा WhatsAppला मेसेज करा. 84 21 90 83 84. तर आता ही झाली ॲपबद्दल माहिती. आता मी कंटेंटबद्दल माहिती सांगतो. कंटेंट कसा असेल, काय असेल, त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू. हा डेमो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तरच तुम्हाला बॅच परचेस करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आज आणि उद्या होळीचं स्पेशल डिस्काउंट आहे. त्यामुळे आपली बॅचची मूळ किंमत आहे ₹499. किती? ₹499 ही आपल्या बॅचची मूळ किंमत आहे. मात्र आज आणि उद्या होळीसाठी स्पेशल ऑफर, फक्त आपली बॅच, पूर्ण बॅच क्वालिटीची फक्त ₹199 मध्ये मिळणार आहे. किती? ₹199 मध्ये फक्त 2 आणि 3 मार्चसाठी आपली बॅच फक्त ₹199 मध्ये मिळून जाईल तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे, हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्री बॅचेस असा एक फोल्डर दिसेल तुम्हाला 1 नंबरलाच. त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला क्वालिटीची बॅच तिथे दिसेल आणि ती परचेस करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट त्यामध्ये कव्हर केलेला आहे. फक्त एक्झाम ओरिएंटेड कव्हर म्हणजे आपली बॅच फक्त फक्त आणि फक्त 18 ते 20 तासाची असणार आहे. किती? 18 ते 20 तासाची, ज्यामध्ये 25 ते 30 व्हिडिओ असणार आहेत. जे की ऑलरेडी 20 व्हिडिओ हे आणि संपूर्ण बॅच ही रेकॉर्डेड स्वरूपात असेल, लाईव्ह बॅच नसेल. हे पण इथे लक्षात घ्या. 20 20 किती? 18 ते 20 तासाची फक्त बॅच असेल, ज्यामध्ये 25 ते 30 व्हिडिओ तयार होतील. कारण 20 व्हिडिओ ऑलरेडी तयार झालेले आहेत. आणखी 9-10 व्हिडिओ त्या ॲपमध्ये पडतील. 9 ते 10 व्हिडिओ पडतील. 9 ते 10 व्हिडिओमध्ये आणखी संपूर्ण बॅच म्हणजे मॅक्झिमम 30 व्हिडिओच्या आत मी संपूर्ण बॅच कव्हर करणार आहे. कारण उगीच क्वालिटीसाठी 100 तासांची किंवा 100 व्हिडिओची बॅच बनवून तुम्हीही बोर होऊन जाताल. एकदम रटाळ काम होऊन जाईल. कारण क्वालिटी हा स्कोरिंग विषय आहे, तसेच सोपा विषय आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर कसा संपल हे आपण तिथे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट मी कव्हर केलेला आहे. तसेच आता जर आर्टिकल ते सर्व ट्रिक्स मी सांगितल्यात, परंतु त्यावर जे काही आयोगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले ह्या मागच्या 4-5 वर्षामध्ये, ते जिथले तिथेच मी काय केलेलं आहे तर कव्हर केलेलं आहे. तिथले तिथेच मी ते करून घेतलेले आहेत. तर
त्यासाठीच हा संपूर्ण डेमो व्हिडिओ आता तुम्हाला पाहायचा आहे की मी ते कंटेंट कसा तयार केलेला आहे. तर चला, आता मी बॅच बद्दल माहिती सांगितली, आता मी तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवतो. तर बघा, कलम 1 पासून मी आपले व्हिडिओची सुरुवात केलेली आहे, म्हणजे कोर्सची सुरुवात ही कलम 1 पासून सुरू केलेली आहे. ते कलम बघा, कलम 1 पासून सुरू केलेले आहे, तर कलम 368 पर्यंत आलेलो आहेत आपण. हे बघा, आता हे भाषा, इथे तुम्हाला कलम किती दिसतंय? 350A. बाकीचं पुढचे जे आहेत आणीबाणी वगैरे, घटना दुरुस्ती 368, त्याचे आणखी व्हिडिओ बनवायचे राहिलेले आहेत, ते व्हिडिओ पडून जातील. 350 म्हणजे कलम 1 पासून ते कलम 368 पर्यंत, कलम 1 पासून ते 368 पर्यंत सर्व आर्टिकल कव्हर करून त्याच्या संपूर्ण विथ ट्रिक्ससह घेतलेला आहे. बघा, आता उदाहरणार्थ इथं 350 काय? मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण. तर मग याची ट्रिक्स काय केलेली आहे बघा, इथं मी याची ट्रिक्स केलेली आहे. ए फॉर आई भाषेतून शिक्षण अशी ट्रिक केलेली. ए फॉर आई भाषेतून शिक्षण म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण. आता भाषेवर बघा, भाषेवर प्रश्न आला होता, नुकतीच आपली जी कंबाईन ही झाली होती, भाषेवर 349 वर प्रश्न आला होता. आता जी नुकती आपली कंबाईन झाली बघा, 349 वर यावर प्रश्न काय आला होता? कलम 349. बघा, भाषेविषयी कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे, कलम 349. तर याची ट्रिक्स आपण काय पाहिलेली बघा, तर याची ट्रिक्स आहे की सेंट्रल दिल्लीमध्ये, बघा सेंट्रल दिल्लीमध्ये कायदे तयार होतात. फक्त भाषेसंबंधित कायदे तयार करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, आणि ते कुठे तयार होतात? तर सेंट्रल दिल्लीमध्ये. मग सेंट्रल दिल्ली असं का म्हटलं? कारण सेंट्रलचा सी एबीसीडी नुसार 3 नंबरला येतो, आणि दिल्लीचा डी एबीसीडी नुसार 4 नंबरला येतो, आणि दिल्लीचा आय एबीसीडी नुसार 9 नंबरला. म्हणजे 3, 4 आणि 9 किती झाले? 349. म्हणून हे 349 कलम अशा प्रकारे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा बघा, नुकतीच आपली कंबाईन गडबड झाली 4 जानेवारी 2026 ला, तिला हा प्रश्न आला होता. हे बघा, आता याचा आन्सर काय तुम्ही सांगायचं आहे. तर आता मी तुम्हाला कलम 1 पासून दाखवतो डिटेल की आपला कोर्स कसा असणार आहे. तर ही बालाजी ट्रिक्स अकॅडमी आहे, तुम्हाला टेलिग्राम जॉईन करायचं आहे, त्यावर तुम्हाला लिंक भेटेल, किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोर मध्ये बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे सर्च करू शकता. आता बघा, भाग 1 पासून आपण सुरू केलेले, ज्यामध्ये संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 1 काय आहे? तर संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र. आता हा डेमो व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला एकदम फास्ट सांगणार आहे, परंतु व्हिडिओ कोर्समध्ये मी एकदम प्रत्येक टॉपिक एकदम सविस्तर समजून सांगितलेला आहे. तिथं घाई गडबड न करता, आणि त्याचे प्रश्न पण आपण कव्हर केलेले आहेत. आता याची ट्रिक्स बघा, याला लक्षात ठेवण्याची ट्रिक्स काय केलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारत हा सर्व राज्यांचा मिळून एकच संघ असेल, म्हणून आपण याला कलम 1 मध्ये ठेवू, अशी मी ट्रिक केलेली. कारण कलम 1 काय आहे की संघराज्याचे नाव आणि त्याचे क्षेत्र. कारण संघराज्य बघा, एक होता, एक राहील, आणि हमेशा एकच राहील. त्यामुळे आपण त्याला कलम 1 मध्ये ठेवू, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण संघ हा कधी फुटू शकत नाही. संघ अभंजक आहे, तो कधीच भंजक पावत नाही. राज्य फुटू शकतात, मात्र संघ म्हणजेच भारत देश एक आहे आणि नेहमी एकच राहील, त्यामुळे तो कधीही फुटू शकत नाही. हे झालं. त्यानंतर लगेच त्यावर आलेला प्रश्न बघा, हे बघा, राज्यांची आपापसातील कारणे कोणती म्हणून संघराज्य तयार झाले? असं तसं घटक राज्यांस संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, कारण संघराज्य हे अभंजक आहे. बघा, म्हणजे ते कराराद्वारे तयार झालेले आहे का? तर नाही, कारण ते संघ म्हणजे अमेरिकेमध्ये संघराज्य बाहेर पडू शकतात अमेरिकेमधून, मात्र भारतात तसं होत नाही, ते बाहेर पडू शकत नाही. बघा, एक्साइज PSI 2022 ला प्रश्न आला होता, राज्यांच्या आपापसातील कराराची परिणती म्हणून संघराज्य तयार झालेलं नाही. तर हे बरोबर आहे, कारण करार करून कुणालाही घेतलेलं नाही, किंवा कराराने ते बाहेर पडू शकत नाही. घटक राज्याच्या संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, कारण संघराज्य हे अभंजक आहे, मात्र घटक राज्य हे भंजक आहेत. आता इथे दोन्ही प्रश्न काय आहेत? हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर पुढे बघा, कलम 2 आणि कलम 3 मध्ये थोडासा फरक आहे, तर ते ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक्स आपण केलेली आहे. तर कलम 3 काय बघा, कलम 3 हे बघा, कलम 2 नुसार नवीन राज्याची स्थापना करता येते, मात्र ते असे राज्य असतात की सध्या ते भारताचे भाग नसतात. उदाहरणार्थ, बांगलादेशचा एखादा प्रदेश भारतात घेऊन नवीन राज्य निर्माण करायचं असेल, तर ती प्रोसेस कलम 2 नुसार केली जाते. किती नुसार? 2 नुसार. किंवा पाकिस्तानचा एखादा प्रदेश भारतात जर घ्यायचा असेल आणि त्यापासून एखादं नवीन राज्य तयार करायचं असेल, तर ती प्रोसेस कलम 2 नुसार केली जाते. म्हणजे असं लक्षात ठेवा की अगोदर दुसऱ्याचं घ्यायचं,
मग भारतातलं फोडायचं. नवीन राज्य करण्यासाठी अगोदर दुसऱ्यांचा प्रदेश घ्यायचा, दुसऱ्यांचा घ्यायचा म्हणजे हे बघा दोन, दोन म्हणजे दुसरे, अगोदर ह्या दुसऱ्यांचा घ्यायचा, दुसऱ्यांचा प्रदेश भारतात घ्यायचा असेल तर हे कलम 2 नुसार केलं जातं. आणि अगोदर दुसऱ्यांचं घ्यायचं, मग भारतातलं आपण आपण बघू नंतर, पण अगोदर दुसऱ्यांचं घ्यायचं, मग अगोदर मग 2-3च्या अगोदर काय 2. त्यानंतर कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे की नवीन राज्यांची निर्मिती आणि नावे बदलण्याचा अधिकार हा संसदेला आहे. तर बघा 2 आणि 3 मध्ये आता मी तुम्हाला फरक सांगतो. 2 नुसार काय केलं जातं आणि 3 नुसार काय केलं जातं. तर 2 नुसार काय केलं जातं की अगोदर दुसऱ्यांचा प्रदेश भारतात घेतला जातो. मात्र कलम 3 नुसार काय केलं जातं, तर भारतातीलच एखादा प्रदेश फोडून नवीन राज्य निर्माण केलं जातं. कलम 3 नुसार काय केलं जातं, भारतातीलच एखादा प्रदेश फोडून नवीन राज्य निर्माण केलं जातं. हे कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. ओके. तर मग आता या 3ची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे बघा. 3ची ट्रिक्स. 3 फॉर 3 लंगा राज्याची निर्मिती असं आपण ट्रिक केली. 3 नुसार 3 लंगा राज्याची निर्मिती झाली. मग 3 लंगा कशातून निर्मिती झाली? आंध्र प्रदेशमधून. मग आंध्र प्रदेश कुठं होतं? ऑलरेडी भारतातच होतं का बाहेर होतं? तर भारतातच होतं. मग भारतातीलच एखादा प्रदेश फोडून नवीन प्रदेश निर्माण करायचा असेल तर ते कलम 3 नुसार केलं जातं आणि दुसऱ्या एखादा देशाचा प्रदेश भारतात घ्यायचा असेल तर ते कलम 2 नुसार घेतला जातो. मग याच्यात दोन्ही कलम 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी कलम 3 ची अशी ट्रिक्स केलेली आहे की 3 नुसार 3 लंगा राज्याची निर्मिती झाली. बघा 2014 ला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, तर आपण तेलंगणाला 3 लंगा म्हणू. काय म्हणू? तेलंगणाला 3 लंगा म्हणू. का? कारण कलम 3 इज इक्वल टू 3 लंगा असं आपण म्हणू. कारण ते तेलंगणाच्या राज्याची निर्मिती कलम 3 नुसार झालेली ना की 2 नुसार. लगेच आपण काय केलेले त्यावर आलेला प्रश्न घेतलेला. हे बघा हे प्रश्न नाही, ही प्रोसेस सांगितली मी. म्हणजे ती प्रोसेस पण असं नाही की आपण नुसतं आर्टिकलच घेतोय आणि पुढे जातोय. नुसतं जर आर्टिकल घेऊन जर पुढे गेलो असतो ना मी कलम 1 पासून 368 पर्यंत नुसते आर्टिकलच्या जर ट्रिक सांगितल्या असत्या ना तर आपला व्हिडिओ फक्त 2 ते 3 तासात व्हिडिओ कोर्स संपला असता आणि फक्त 4 ते 5 व्हिडिओ झाले असते. किती? 4 ते 5. मात्र आपण तसं न करता ती संपूर्ण प्रोसेस काय असते काय नाही संपूर्ण डिटेल घेतलेलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की कंबाईनला 15 पैकी 15 मार्क येण्याची गॅरंटी मी देतोय. कारण मला प्रत्येक वेळेस मी स्वतः परीक्षा देतो. आता ही आपली जी कंबाईन ग्रुप बी झाली होती तिला मला 14 मार्क होते. किती? 14. फक्त एक प्रश्न कोणता चुकला की ते पंतप्रधानांसंबंधी जे काही विधाने होते ते कोण त्यांच्याबद्दल कोण काय बोललं. कारण याच्या अगोदर कधीही कंबाईनला तो प्रश्न आलेला नव्हता. त्यामुळे मी पण तो करत नव्हतो. म्हणून मला आता ही मागची जी कंबाईन ग्रुप बी होती तिला 7 ते 8 प्रश्न फक्त आर्टिकलवर होते. त्याच्यात सर्व आर्टिकल माझे आलेले आहेत आणि मला 15 पैकी 14 मार्क आहेत आणि मला प्रत्येक वेळेस 15 पैकी 13 ते 14 मार्क पडतात. त्यामुळे मला 14 पर्यंत पडत असेल तर मी पण तुम्हाला 14 ते 15 मार्काची गॅरंटी देऊ शकतो. कारण संपूर्ण डिटेल आपण कंबाईनला काय आवश्यक आहे मग ते बघा. तुम्ही फक्त 200 रुपयात एवढं कोणीही तुम्हाला देणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त एक एक मार्काची इथे काय करा विचार करा. तर अशा प्रकारे आपला कोर्स असणार आहे. संपूर्ण डिटेल माहिती पण घेतलेली आहे. असं नाही की नुसतं कलम घेऊन पुढे पळालेलो आहे. डिटेल माहिती घेतलेली आहे. तसेच त्यावर आलेले प्रश्न पण आपण तिथले तिथेच पाहिलेले आहेत. आता बघा प्रश्न दाखवतो तुम्हाला याच्यावरचा लगेच. हे बघा प्रश्न. हे लगेच प्रश्न कलम 2 नुसार काय होतं, कलम 3 नुसार काय होतं, राज्यसेवा मुख्य 23 ला, राज्यसेवा पूर्व 2019 ला. हे बघा प्रश्न पण आपण तिथेच घेतलेले आहेत. हा बघा कंबाईन ग्रुपची 2022 ला कलम 3 नुसार कलम म्हणजे त्याची प्रोसेस कसं असतं काय असतं हे आता हे तुम्ही वाचून घेऊ शकता. कारण सगळं वाचून दाखवलं तर डेमो व्हिडिओ 2 तासाचा होईल आपला. त्याच्यात काही अर्थ राहणार नाही. त्यानंतर बघा नागरिकत्व. हे बघा नागरिकत्वावर बी आता कलम 8 वर प्रश्न आला होता. नागरिकत्वावर तर तुम्हाला बरेच काही क्लासवाले म्हणले की हा टॉपिकच करू नका. मात्र आता जे कंबाईन ग्रुप बीला त्याच्यावर प्रश्न आला कलम 8 वर. हे बघा आता कलम कलम 8 वर आलता त्यामध्ये कलम 6 चे पण उल्लेख होता. बघा नागरिकत्वाचं कलम 6 काय? पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. तर मग याची ट्रिक्स काय केलेली बघा आपण. आलेला म्हणजे पाकिस्तानातून एफ फॉर फलटण मध्ये आला शाहरुख खान आला. कोण आला? पाकिस्तानातून भारतात आला पण कोण आला? शाहरुख खान आला असं काय म्हणू? शाहरुख खान. कारण व्यक्ती लक्षात राहू शकतो, आर्टिकल कन्फ्युज करू शकतं. पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. तर मग आलेला व्यक्ती म्हणजे आलाय कोण? तर शाहरुख खानच आलाय असं आपण एवढं लक्षात ठेवू. शाहरुख खान आलाय आणि त्याला सर्वात अगोदर मग भारतीय नागरिकत्व भेटलं. मग शाहरुख खानच का म्हटलं? कारण आर्टिकल 6 मध्ये अशी तरतूद केलेली आहे. आर्टिकल 6 इज इक्वल टू शाहरुख खान असं आपण म्हणू. 6 इज इक्वल टू शाहरुख खान. ओके असं आपण म्हणू. किंवा तो फलटणला आलाय.
फलटण म्हणू. फलटण का म्हटलं, कारण फलटणचा एफ एबीसीडी नुसार 6 नंबरला येतो, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 7 मध्ये काय सांगितलंय की गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. कलम 7 मध्ये भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व, त्याला ट्रिक्सनुसार काय पाहिले आपण, गो, गेलेला म्हणजे गो, गो म्हणजे जाणे, मग गोचा जी 7 नंबरला येतो. त्यानंतर कलम 8 मध्ये काय सांगितलंय, कलम 8 मध्ये सांगितलंय मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व. बघा लगेच कंबाईन ग्रुप बी 2025 ला त्यावर प्रश्न आलेला होता. मूळ भारतीय, मग त्याची ट्रिक काय केलेली आपण कलम 8 ची, मूळ हिंदुस्थानी मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे भारताबाहेर राहत होतो त्याचे नागरिकत्व, मूळ हिंदुस्थानी येतो. मग मूळ हिंदुस्थानी का म्हटलं, मूळ भारतीय आपण काय म्हणायचं, मूळ हिंदुस्थानी. का, कारण हिंदुस्थानीचा यच हा एबीसीडी नुसार 8 नंबरला येतो, म्हणजेच कलम 8 असं लक्षात ठेवता येईल. त्यानंतर कलम 9 ची पण ट्रिक आहे, नवीन देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने घेणाऱ्या व्यक्ती भारतीय नागरिक नसतील. मग 9 म्हणजे नवीन. बघा आता इथे तुम्हाला माझी स्पीड फास्ट वाटत असेल, मात्र मी कोर्स एकदम सविस्तर घेतलेला आहे. हा डेमो व्हिडिओ म्हणून मला डेमो व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी मिनिटामध्ये जास्तीत जास्त सांगायचं आहे, म्हणून मी थोडं फास्ट घेत आहे. बघा 9 म्हणजे नवीन देश, असं तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. हे बघा त्यावर प्रश्न आला होता, हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 8 मध्ये खालील काय नमूद आहे. बघा प्रश्न आला होता, काय ऑप्शन आहेत, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित व्यक्तीचे नागरिकत्व. पाकिस्तानात भारतातून कोण आला, शाहरुख खान आला. बघा कसे खटाखटा सुटतात, म्हणजे ही तरतूद कलम 6 मध्ये केलेली आहे, 8 मध्ये नाही, म्हणून ए चुकला, कारण आपल्याला कलम 8 विचारला आहे. त्यानंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व, गेलेला म्हणजे गो, गो म्हणजे जाणे, मग जी हा 7 नंबरला येतो, म्हणजे ही तरतूद कलम 7 म्हणजे बी पण नाही. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाचे नागरिकत्व, म्हणजे मूळ भारतीय व्यक्तींचे नागरिकत्व, म्हणजे मूळ हिंदुस्थानी, आज हा आपण म्हणलं याला, मग हिंदुस्थानीचा एच किती नंबरला येतो, कलम 8, म्हणून याचं योग्य आन्सर आहे कलम, योग्य आन्सर आहे सी. त्यानंतर नागरिकत्व कायदा बाय संसद, कायदा करण्याचा अधिकार संसदेला कलम 11 नुसार आहे. आणि के फॉर कायदा, के फॉर कायदा असं आपण म्हणू, के फॉर कायदा आणि कायद्याचा के 11 नंबरला येतो, म्हणजे हे डी हे 11 आहे, कलम 11 मध्ये येतं, कारण नागरिकत्व कलम 5 पासून ते 11 पर्यंत येतात. तर अशा प्रकारे आपण नागरिकत्व, आणि त्यामध्ये नुसतं आपण आर्टिकलच नाही कव्हर केले, तर त्यावर आलेले सर्व प्रश्न पण घेतलेले आहेत. हे बघा आर्टिकल नंतर प्रश्न पण घेतले, तसेच नागरिकत्व किती प्रकारे मिळवता येते ते पण पाहिलं आहे, आणि त्यावर आलेला प्रश्न पण पाहिलेला आहे. बघा नागरिकत्व मिळवण्याची खालील कोणती पद्धत नाही, ते आपण पद्धत पाहिली, किती प्रकारे मिळवता येते हे तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे वाचून घ्या. नागरिकत्व किती प्रकारे मिळवता येते हे मी सांगितलेलं आहे, आणि त्यावर आलेला प्रश्न तिथेच घेतलेला आहे. त्यानंतर नागरिकत्व कायदा कधी केला हे पण बघा, असे संपूर्ण नागरिकत्वावरचे प्रश्न पण आपण तिथे घेतलेले आहेत. तसेच नागरिकत्व किती प्रकारे मिळवता येतं, तसे किती प्रकारे हिरावून घेतलं येते ते पण इथे दिलेले आहे, आणि त्यावर आलेला प्रश्न पण इथे घेतलेला आहे. बघा तुम्ही व्हिडिओला पॉज करून ते पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण एकदम डिटेल कव्हर केलेला आहे. त्यानंतर मूलभूत हक्क बघा, धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क घेतलेले, त्यामुळे त्यामध्ये कलम 25 काय, मूलभूत हक्काचे सर्व कलम आपण डिटेल पाहिलेले आहेत. एकही सोडलेलं नाही. आपण सांगतोय ना, 1 पासून 368 पर्यंत ज्यांनी पीडीएफ घेतली होती त्यांना तर चांगलंच माहित आहे, परंतु कोर्स हा पीडीएफ पेक्षा 10 पट भारी आहे. कारण पीडीएफच आपण 100 ते 150 रुपयाला फक्त पीडीएफ विकली होती, मात्र अख्खा कोर्स आपण फक्त 199 ला विकत आहोत, आणि जो की पीडीएफ पेक्षा किती 10 पट भारी आहे. म्हणजे खरं पाहिलं तर कोर्सची प्राइस ही आपल्या 1000 रुपयाची, मात्र हे संपूर्ण मीच केलेलं आहे. आपली पीपीटी नाही, हँड रिटन आहे, एकट्यानेच सर्व मेहनत केलेली आहे. यासाठी मी कुठल्याही व्यक्तीला हायर केलेलं नाही, त्यामुळे मला याला खर्च कमी आलेला असल्यामुळे, माझीच मेहनत असल्यामुळे एकट्याची, याची प्राइस मी 199 ठेवलेली. तसेच हा आपला माझ्या जीवनातील हा पहिला व्हिडिओ कोर्स असल्यामुळे मी याची प्राइस काय केलेली आहे, तर कमी ठेवलेली आहे. त्यामुळे बघा आता इथे कलम 25 काय आहे, तर कलम 25 आहे, कलम 25 काय आहे बघा कलम 25 आहे, सतसत विवेक बुद्धीने कोणत्याही धर्माचे पालन आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य. मग याची ट्रिक काय केलेली आहे, वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. मग यहुदीच का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की यहुदीचा वाय हा एबीसीडी नुसार 25 नंबरला येतो. मग त्यामध्ये खाली अपवाद असतात की कुठल्याही व्यक्तीचे जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही. मग लगेच त्यावर आलेला कलम 25 वर आलेला प्रश्न पण पाहिला आपण, एएसओ मेन्स 2022 आणि फॉरेस्ट 2018. म्हणजे अशी आपण रचना केलेली आहे कोर्सची, की तो आर्टिकल काय आहे ते डिटेल त्याच्या पाहिलेलं आहे, त्याच्यात आणखी काय गोष्टी असतील ते पाहिलेले आहे, आणि त्यावर आलेला प्रश्न आपण तिथेच घेतलेला आहे.
त्यामुळे कोणतं आर्टिकल महत्वाचं आहे, काय आहे हे बघा. कलम 26 त्याची ट्रिक्स पाहिली, लगेच त्यावर आलेला प्रश्न. हे बघा, हे 26 वर आलेला लगेच प्रश्न आपण तिथेच जोड्याजुळवामध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर काय, भाग 3च्या बाहेरील जे मूलभूत हक्क आहेत ते पण पाहिले. मग कोणकोणत्या आर्टिकल मध्ये आहेत, ते आर्टिकल लक्षात कसं ठेवायचं ते पण पाहिलेलं आहे. आणि त्यावर आलेले प्रश्न पण आपण इथे काय केलेले आहेत, तर पाहिलेले आहेत. हे बघा, त्यावर आलेला प्रश्न खालील कोणत्या अनुच्छेद भाग 3च्या बाहेरील अधिकाराबाबत आहे. गट व मेन्स 2023 ला आला होता, ते आपण पाहिलेलं आहे. आणि लगेच मग हे संपूर्ण आर्टिकल, वरील सर्व याचा आन्सर आहे, संपूर्ण आर्टिकल त्या अंतर्गत येतात. त्यानंतर बघा, हे कलम 39 मार्गदर्शक तत्वातील कलम 39 सर्वात महत्वाचं आहे, कारण त्यामध्ये सब आर्टिकल ए पासून एफ पर्यंत आहेत. तर ते सर्व ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिलेलं आहे आपण, आणि लगेच त्यावर आलेला प्रश्न पण आपण तिथे पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे व्हिडिओ कोर्सची रचना केलेली आहे. त्यानंतर बघा कलम 39 ए काय आहे ते पण आपण पाहिलेलं आहे, आणि त्यावर आलेला प्रश्न पण इथे पाहिलेला आहे. बघा, कलम 39 ए काय आहे, तर हे आहे समान न्याय आणि नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला. 42व्या घटनेनुसार ऍड केलेलं आहे समान न्याय. आता बघा, मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची ट्रिक्स, तर बघा ट्रिक्स अशी आहे की ए फॉर ऍडव्होकेट हे लोकांना कायदेशीर सल्ला देतात, समान न्याय आणि मोफत कायदेशीर सल्ला. तर मग मला सांगा, कायदेशीर सल्ला कोण देतो, तर कायदेशीर सल्ला ऍडव्होकेट लोक देतात. मग इथं कॅपिटल ए फॉर ऍडव्होकेट लोक असं. आणि डिपार्टमेंट PSI 2024 ला यावर प्रश्न आलेला होता. त्यानंतर बघा 47 मार्गदर्शक तत्वातील कलम 47 बघा काय आहे, सार्वजनिक आरोग्य सुविधा पुरवून जीवनमान दर्जा चांगला ठेवणे, दारूबंदी, गांजाबंदी. मग आता या दारूबंदीमध्ये मी गांजाबंदी हा शब्द ऍड केलेला आहे. तसं का केलं, कारण बघा, दारूबंदीचा डी एबीसीडी नुसार 4 नंबरला येतो, आणि गांजाचा जी एबीसीडी नुसार 7 नंबरला येतो. मग 4 आणि त्यावर 7 किती झाले, 47. म्हणून कलम 47 दारूबंदी आणि गांजाबंदी म्हणजेच आरोग्यासंबंधी आहे. किंवा याला असंही लक्षात ठेवू शकता, मी तिथं व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की जागतिक आरोग्य दिन हा एप्रिल 7 आहे. किती, एप्रिल 7. म्हणजे एप्रिल महिना कितीचा आहे मग, 4 आणि 7 तारीख, म्हणजे कलम 47. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 43 गांधीवादी मार्गदर्शक तत्वे पण आपण इथे कव्हर केलेले आहेत. हे बघा, इथे गांधीवादी मार्गदर्शक तत्वे आहेत. गांधीवादी मार्गदर्शक तत्वे पण आपण डिटेल ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे, गांधीवादी मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर बघा, राष्ट्रपती संबंधी पण आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. राष्ट्रपती काय असतात, कोण असतात, कसे असतात. त्यानंतर त्याची संपूर्ण आर्टिकल लक्षात कसं ठेवायचे त्याची पण ट्रिक्स पाहिलेली. आता उदाहरणार्थ 52 मध्ये बघा, 52 राष्ट्रपतीपासून सुरुवात होते, 52 पासून राष्ट्रपती पदाची सुरुवात होते. तर 52 मध्ये काय सांगितलंय की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. मग याला ट्रिक्स नुसार आपण कसं लक्षात ठेवलंय बघा, 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हटलेलं आहे. का, कारण 52 ब्राह्मण, 52 ब्राह्मण असा 2 शब्दामध्ये काय होतो, तर इथे यमक जुळतो. त्यामुळे आपण हे असं लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा कलम 58 यावर नुकतीच मागची जी कंबाईन ग्रुपची 2024 झाली त्याला आला होता प्रश्न. कलम 58 मध्ये काय राष्ट्रपती संबंधित तरतूद, तर कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाच्या पात्रता दिलेल्या आहेत. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. कुणामध्ये, रामदास आठवलेंमध्ये. 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. मग रामदास आठवले का म्हटलं, कारण 58 आणि आठवले, 58 आठवले या दोन्ही शब्दाचा इथे यमक जुळतो. मग आपण नुसतं आर्टिकलच न पाहता त्या काय काय पात्रता आहेत, काय नाही, हे संपूर्ण डिटेल इथे पाहिलेलं आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता की राष्ट्रपती होण्याचे हे काय काय पात्रता आहेत. ते लक्षात कसं ठेवायचं हे सांगितलं, तसंच त्या काय काय पात्रता आहेत ते पण सांगितलं, तसेच त्यावर आलेला प्रश्न पण आपण इथे घेतलेला आहे. हे बघा, लगेच त्यावर आलेला प्रश्न पण आपण इथे घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही व्हिडिओ कोर्सची रचना केलेली. त्यानंतर संसद बघा, डिटेल संसद पाहिलेली आहे. ते संसदेचे आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे ते पाहिलेले आहे. हे बघा, कलम 80 राज्यसभेचे कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना बदल दिलेला आहे. तर याची ट्रिक्स अशी आपण पाहिलेली आहे. होळकर राज्यांची राज्यसभेची रचना अशी आपण म्हटलेली. मग होळकरच का म्हटलं, कारण होळकरचा एज हा 8 नंबरला येतो, आणि हा जो ओ आहे तो 0 सारखा दिसतो, म्हणजे येथे कलम 80 तयार होते. त्यानंतर 137 बघा, सर्वोच्च न्यायालयामधील 137 सर्वात महत्वाचं कलम आहे. त्याला कसं लक्षात ठेवायचं ते पण आपण ट्रिक केलेली आहे. तर त्याची ट्रिक्स बघा, सर्वोच्च न्यायालयाचं कलम 137 काय ते पहा आधी. तर ते आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायिक पुनर्लोकन करण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालय 137 नुसार. तर ते न्यायिक पुनर्लोकन म्हणजे काय असतं ते पण पाहिलंय. तसंच ते लक्षात कसं ठेवायचं ते पण पाहिलं. त्याची ट्रिक्स बघा,
अमेरिकन एमजी कडून आपण न्यायिक पुनर्वलोकन घेतले. न्यायिक पुनर्वलोकन ही जी काही संकल्पना आहे ती आपण अमेरिकन एमजी कडून घेतलेली. मग अमेरिकन एमजीच का म्हटलं? कारण आता अमेरिकन यासाठी म्हटलं की न्यायिक पुनर्वलोकन ही संकल्पना आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे आणि एमजी यासाठी म्हटलं की एम हा नुसार 13 नंबरला येतो आणि जी हा नुसार 7 नंबरला येतो. म्हणजे 13 आणि त्यावर 7 किती झाले? 137. म्हणून 137 कलम त्या संबंधी आहे. आणि मग ते काय काय असतं ते पण इथं खाली सांगितलेलं आहे आणि त्यावर आलेले प्रश्न पण हे इथे कव्हर केलेले आहेत. हे बघा त्यावर आलेला प्रश्न पण लगेच तिथेच आपण त्याला घेतलेला आहे. त्यानंतर 155 काय बघा, 155 मध्ये राज्यपाल नेमणूक पद्धत ही म्हणजे पद्धत नाही, राज्यपाल नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती करतात आणि ही जी पद्धत आहे, हे आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. मग याला नुसार कसं लक्षात ठेवायचं बघा, तर 55 नुसार पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात. 55 नुसार हे बघा 55 नुसार पंचांगात म्हणजे 55 पंचांग 55 पंचांग दोन्ही शब्दाचा यम जुळतो. 55 नुसार पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहून त्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात. मग त्यावर आलेला प्रश्न बघा, गट ब मुख्य 2023 ला की कोणत्या कलमनुसार राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात? मग आता सांगा या चारपैकी कोणता आन्सर आहे? त्यानंतर पुढे बघा, हे जे काही डिटेल आहे राज्यपाल आता हे बघा 371 ए, बी, सी मध्ये काय काय दिलेले आहे हे संपूर्ण डिटेल यावर प्रश्न विचारले जातात. तर व्हिडिओ पॉज करून याच्या पण आपण ह्या ज्या काही ट्रिक केलेल्या आहेत ते तुम्ही संपूर्ण ट्रिक्स हे डिटेल पाहून घेऊ शकता. त्यानंतर बघा कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे असा बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. तर विधान परिषद लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आपण इथे केलेली आहे. बघा विधान परिषद फक्त 6 राज्यांमध्ये, तर ती 6 राज्य कोणकोणती त्याची ट्रिक्स आपण इथे डिटेल पाहिलेली. तर ती बघा ट्रिक्स अशी आहे की बुटका मामाने परीसोबत लग्न केले अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. बुटका मामाने परीसोबत, परी का म्हटलं? कारण हे विधान परी म्हणजे विधान परिषद, परी म्हणजे विधान परिषद परी म्हणजे विधान परिषद 6 राज्यांमध्ये आहे. तर ती 6 राज्य कोणती आहे? बुटका मामाने परीसोबत लग्न केली. मग बी फॉर बिहार, यू फॉर यूपी, टी फॉर तेलंगणा, के फॉर कर्नाटक, ए फॉर आंध्र प्रदेश आणि मामा म्हणजे महाराष्ट्र या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. बाकीच्या राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे. मग त्यावर आलेला प्रश्न पण आपण लगेच तिथेच कव्हर केलेला आहे की खालील कोणत्या राज्यांमध्ये द्विग्रही विधिमंडळ म्हणजेच विधानसभा तसेच विधान परिषद आहे? नुकतीच कंबाईन गटब 2024 झाली, तिला हा प्रश्न होता. मग या 4 ऑप्शन मधून सांगा तुम्ही आता ह्या ट्रिक्स नुसार की कोणत्या राज्यांमध्ये आहे. त्यानंतर कोणते कलम विधिमंडळाशी संबंधित आहे? तर 168 आहे ते. बाकी सर्व कलमच्या ट्रिक्स आपण पाहिलेल्या आहेत कोर्समध्ये. त्यानंतर बघा त्याची रचना वगैरे काय असते ते पण आपण संपूर्ण इथे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 170 मध्ये काय सांगितलेलं आहे? विधानसभेची रचना सांगितलेली आहे. बघा 170 मध्ये विधानसभेची रचना सांगितलेली आहे. मग याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की गोवा विधानसभेची रचना असं आपण याला म्हणू. गोवा विधान परिषदेची रचना गोऱ्या लोकांनी केली असं आपण ट्रिक्स पाहिलेली. मग गोवा विधानसभेची रचना का म्हटलं? त्याचं कारण असं आहे की गोवाचा जी 7 नंबरला येतो आणि ओ 0 सारखा दिसतो म्हणजे इथे 70 तयार होते म्हणजेच कलम 170. आणि गोवाचं यासाठी म्हणलं की गोव्यामध्ये विधान परिषद नाहीच आहे. गोव्यामध्ये विधान परिषद नाहीच आहे. त्यामुळे ही 170 विधान परिषदेची रचना आहे की विधानसभेची रचना आहे हे कन्फ्युज होणार नाही. कारण गोव्यामध्ये विधान परिषद नाहीच आहे. म्हणजे ती विधानसभेचीच रचना असणार असं आपण लक्षात ठेवलेलं आहे. आणि मग त्याची रचना किती असते, काय असते ते पण सांगितलेलं आहे. आणि त्यावर आलेला प्रश्न लगेच आपण इथे घेतलेला आहे. बघा कंबाईन गटक 2024 ला काय प्रश्न आला होता? संविधानाच्या कोणत्या कलमनुसार विधानसभेची तरतूद केलेली आहे? तर बघा आर्टिकल म्हणजे प्रश्न कसे छापले होते त्यांनी 170, 71, 72, 73 काय करणार सांगा? एवढे जवळ ऑप्शन दिल्यावर काय करणार तुम्ही? त्यामुळे तुम्हाला परफेक्टच माहित पाहिजे, परफेक्टच. त्यामुळे काय होतं, एकतर तुमचा त्या विषयातला स्कोर वाढतो. त्या विषयावर तुम्हाला ते म्हणजे त्या प्रश्नावर तुम्हाला विचार करण्याची गरज पडत नाही जर तुमच्याकडे ट्रिक्स असेल तर. आणि त्याचा इनडायरेक्ट फायदा हा तुम्हाला कुठे होतो? तर गणित बुद्धिमत्तेमध्ये होतो. कारण कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कंबाईनला 1 तासामध्ये पेपर सोडवणं शक्य नाही. तिथे किती घाम फुटतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यासाठीच आपण हा कोर्स घेऊन आलेलो आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपले ॲप डाउनलोड करू शकता. त्यानंतर संपूर्ण आता हे बघा नुकतीच आपली हे प्रश्न मी तुम्हाला मोफत दाखवला आहे की भाषेविषयी काय 349 वर प्रश्न होता. तो आपण लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक्स आपण सुरुवातीलाच पाहिली आणि त्यावर आलेले हे प्रश्न पण आपण पाहिलेला आहे. त्यानंतर 349 ए त्यानंतर बघा घटनादुरुस्ती कोणत्या घटनादुरुस्तीने कोणती भाषा ऍड केली ते पण आपण इथे पाहिलेले आहे बघा.
8व्या अनुसूचित मूळ घटनेत 14 भाषा होत्या. त्यानंतर सिंधी भाषा ऍड केली होती बघा 21व्या घटना दुरुस्ती 1967ला. तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे. सिंधूने 21 वर्षाच्या मुलासोबत 6-7 फेरे घेतले. किती? 6-7 म्हणजे 7 फेरे घेतले 21 वर्षाच्या मुलासोबत. 21 वर्षाचा मुलगा म्हणजे 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषा ऍड केलेली आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? गांधी नमक म्हणजे 71व्या घटनादुरुस्तीने नेपाळी, मणिपुरी, कोकणी भाषा ऍड केलेल्या आहेत. न म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी, क म्हणजे कोकणी या 3 भाषा ऍड केलेल्या आहेत. आणि याला गांधी नमक का म्हटलं? कारण गांधीचा जो काही जी आहे तो एबीसीडी नुसार 7 नंबरला येतो आणि ए 1 नंबरला येतो. म्हणजे कलम म्हणजे इथे 71वी घटना दुरुस्ती तयार होते. त्यानंतर पुढे ब्यांजोच्या तालावर डोली डोली. पुढची ट्रिक काय आहे? ब्यांजोच्या तालावर डोली डोली. मग डोली डोली का म्हटलं? कारण हे डो म्हणजे डोगरी, हे ली म्हणजे मैथिली, परत हे डो म्हणजे बोडो आणि परत हे ली म्हणजे संथाली. म्हणजे या 4 भाषा ब्यांजोच्या तालावर डोली डोली. मग ब्यांजो म्हणजे 92. या 4 भाषा 92वी घटना दुरुस्ती 2003 ने ऍड केलेल्या आहेत. आणि लगेच त्यावर आलेला प्रश्न आपण इथे पाहिलेला आहे कंबाईन बी प्री 2024ला. हा प्रश्न आहे, हे पाहून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा आपला पूर्ण कोर्स असणार आहे आणि फक्त तो कोर्स हा 25 ते 30 व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कोर्स कव्हर करणार आहोत. हा फक्त पूर्ण पॉलिटीचा कोर्स असेल. पंचायत राजचा वेगळा कोर्स असेल. ते एक 9-10 व्हिडिओमध्ये तो सेपरेट कोर्स बनवणार आहे. तो फक्त ₹99 असेल. तसेच संपूर्ण पीवायक्यूचा एक कोर्स बनवणार आहे. तो पण संपूर्ण फक्त ₹99 असेल. म्हणजे आपले पॉलिटी या विषयाचे 3 कोर्स येणार आहेत. एक संपूर्ण पॉलिटीचा कोर्स ज्यामध्ये पीवायक्यू पण ऍड असतील. एक सेपरेट पीवायक्यूचा कोर्स आणि एक सेपरेट पंचायत राजचा कोर्स. अशा प्रकारे 3 पीवायक्यू असणार आहेत. आणि राज्यघटना हा माझा आवडतीचा विषय आहे. त्यामुळे मला वाटलं की यामध्ये आपण मला याचा फायदा होतोय तर तुम्हालाही फायदा झाला पाहिजे म्हणून आपण हा कोर्स घेऊन आलेलो आहे. कारण ज्यांनी पीडीएफ घेतली होती त्यांच्या मला बऱ्याच जणांचे कॉल आले की सर तुमचा कंटेंट एवढा भारी असं तसं तर तुम्ही मग व्हिडिओ कोर्स का लॉन्च करत नाही? म्हणून आपण हा व्हिडिओ कोर्स आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि माझं स्वतः राज्यघटनेमध्ये स्वतः पुणे युनिव्हर्सिटीमधून MA झालेला आहे. त्यामुळे मला राज्यघटना हा चांगलं जमतं म्हणजे तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तर जमतंच. बाकी आपल्याला जास्त काही डिटेल त्यामध्ये घुसायची गरज नाही. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे म्हणजेच परीक्षेला जेवढं आवश्यक आहे तेवढं तर चांगलं जमतं आणि तेवढं सगळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कसा लक्षात राहील हे पण मी तुमच्याकडून ते करून घेतलेलं आहे. संपूर्ण व्हिडिओ कोर्स तुम्हाला एकदा पाहिल्यावर ते संपूर्ण समजून जाईल. तर अशा प्रकारे हा आपला डेमो व्हिडिओ होता. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.